नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 9 जानेवारी 2026. मित्रांनो, आपलं द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलचं मिशन आहे 2025ची पोलीस भरती. दररोज संध्याकाळी तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी 7 वाजता आपल्याला पोलीस भरतीबद्दलचं लेक्चर किंवा क्वेश्चन पेपर बघायला मिळतात. तर आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 116 नंबरचा बघणार आहोत. तर आपला पॅटर्न असतं मित्रांनो, सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी या 5 विषयावर आपले प्रश्न आधारित असतात. तर आपला प्रयत्न असतो मित्रांनो 90+ मार्क मिळवण्याचा. दररोज संध्याकाळी मी संदेश तुम्हाला द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर भेटतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पोलीस भरतीबद्दलचे नवनवीन अपडेट बघायला मिळतील. आज आपण कोणत्या जिल्ह्याचा पेपर डिस्कस करणार आहोत? तर आज आपण मित्रांनो जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024चा पेपर डिस्कस करणार आहोत. तर आजचा आपला पहिला पार्ट असणार आहे मित्रांनो 1 ते 25 वाला. किती? 1 ते 25 वाला. तर ये जळगाव जिल्हा पोलीस भरती शिपाईचा पेपर डिस्कस करण्या अगोदर मला काही तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो. कालच्या पेपरमध्ये आपला जो आपण अहिल्यानगरचा पेपर बघितला होता, तर त्या पेपरमधला 47वा प्रश्न आपला चुकलेला होता, म्हणजे त्याचा ॲन्सर मी चुकीचं सांगितलं होतं तुम्हाला. तर तो 47वा प्रश्न काय होता मित्रांनो ते तुम्हाला मी सांगतो. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोठे झाला? कोठे झाला? तर मी ऑप्शन दिले होते पुरंदर, दुसरा ऑप्शन होता शिवनेरी, तिसरा ऑप्शन होता रायगड, चौथा ऑप्शन होता राजगड. असा प्रश्न होता मित्रांनो. तर मी कालच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माझ्याकडून चुकीनं उत्तर दिलं गेलं की रायगड हे उत्तर दिलं होतं, पण या छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर या ठिकाणी झाला होता. त्यामुळं त्या प्रश्नाचं ॲन्सर मी तुम्हाला चुकीचं सांगितल्याबद्दल मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. पुन्हा अशी चुकी होणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि आजचा या प्रश्नाचं उत्तर आपलं असणार आहे पुरंदर. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर होतं मित्रांनो. तर चला आजचा जळगाव जिल्ह्याचा पहिला प्रश्न. तर सन 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप टीम या देशाने जिंकला. ब्राझील, फ्रान्स, अर्जेंटिना, पोर्तुगाल. कोणी जिंकला मित्रांनो? अर्जेंटिना या देशाने जिंकला. ऑप्शन क्रमांक 3 अर्जेंटिना या देशाने जिंकला. पुढचा प्रश्न. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. वर्गीस कुरियन, डॉक्टर AM स्वामीनाथन, सुधा मूर्ती, रतन टाटा. तर कोणाला ओळखलं जातं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन. सन 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळाल्या? 140, 303, 253, 240. तर किती जागा मिळाल्या होत्या 2024च्या NDA सरकारला? तो 240 जागा मिळाल्या होत्या. ऑप्शन क्रमांक 4 हा आपला योग्य उत्तर आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले ही चळवळ कोणी सुरू केली? महात्मा गांधी, पंडित नेहरू, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस. तर कोणी चालू केली? महात्मा गांधी. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. टिंबटिंब हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, सरपंच. कोण असतं सचिव? ग्रामसेवक. ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक.
पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते. कमला हॅरिस, ऋषी सुनक, महेंद्र चौधरी, भारत जगदेव. कोण होतं? ऋषी सुनक. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ऋषी सुनकचा चेहरा कोणत्या भारतीय क्रिकेटरच्या चेहऱ्यासोबत जुळतो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. तर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, टिंबटिंबला पॉवर हाऊस ऑफ सेल, ऊर्जेचे उगमस्थान म्हणतात. DNA, न्यूक्लियस, लायसोसोम, मायट्रोकॉन्ड्रिया. कशाला म्हणतात? मायक्रोकॉन्ड्रिया. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? रवींद्रनाथ टागोर, अमर्त्य सेन, हर गोविंद खुराना, CV रमन. कोण आहे? रवींद्रनाथ टागोर. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी टिंबटिंब हे पुस्तक लिहिले. मॅडम इन्स्पेक्टर, मॅडम सर, मॅडम कमिशनर आणि मॅडम पोलीस. तर कोणतं लिहिलं? मॅडम कमिशनर हे पुस्तक लिहिलं. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ जळगाव जिल्ह्यात नाही? पचालय, पाल, पाटणा देवी, अजिंठा लेणी. तर कोणतं नाही मित्रांनो? अजिंठा लेणी हे जळगाव जिल्ह्यात नाहीये. ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. अजिंठा लेणी. जळगाव येथून टिंबटिंब या ठिकाणी विमान सेवा नाही. गोवा, हैदराबाद, नागपूर, मुंबई. तर कोणत्या ठिकाणी नाही? जळगाव ते नागपूर येथे विमान सेवा नाही, बाकी ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर असणार मित्रांनो. खालीलपैकी विशेष नाम कोणते? समुद्र, शहर, तापी, आळस. तर कोणते? ऑप्शन क्रमांक 3 तापी. तापी हे काय? विशेष नाम आहे. कशाचं? हे नदीचं नाव आहे ते. आता समुद्र, शहर आणि आळस हे तिन्ही नावं काय आहे? सामान्य नाव आहे. काय झालं? समुद्र, शहर, आळस हे काय झाले? सामान्य नाम झाले. मुलाने आंबा खाला या वाक्यातील खालीलपैकी प्रयोग होता? कर्तरी, कर्मणी, भावप्रयोग यापैकी कोणताच नाही. तर कोणता प्रयोग मित्रांनो? आंबा खाल्ला म्हणजे कर्मणी प्रयोग. ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असणार मित्रांनो. कर्मणी प्रयोग. खालील वाक्यातील वाक्याचा कोणता प्रकार आढळतो? वाक्य कुणाल रोज पाटे उठतो व अभ्यास करतो, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य यापैकी कोणतंच नाही. तर कोणतं वाक्य मित्रांनो? संयुक्त वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. जळगावात गोड केळी मिळतात. वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेष प्रकार ओळखा. जळगावात गोड केळी मिळतात. तर म्हणजे गोड हा गुणविशेष, विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण, काल विशेषण. तर काय आहे मित्रांनो? गुण विशेषण. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या वाक्यात केवळ प्रयोगी अवयव आहे? मी घरातून बाहेर आलो व पाऊस सुरू झाला. राघवने अभ्यास केला म्हणून तो अधिकारी झाला. यश मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. शाब्बास, असाच यशवंत हो. तर काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार. हे केवळ प्रयोगी अवयव असणार आहे. तर शाब्बास, असाच यशवंत हो. खालील वाक्यात कोणता शब्दालंकार आहे? मना चंदनाचे परी, तो झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे,
अनुप्रास अलंकार, श्लेष अलंकार, यमक अलंकार यापैकी नाही. तर कोणता अलंकार मित्रांनो? यमक अलंकार. ऑप्शन क्रमांक 3 या आपलं योग्य उत्तर असणार आहे. झिजावी, निवावी हे काय झाले? यमक झाले. यमक, त्यामुळे तो कोणता अलंकार झाला? यमक अलंकार. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. वाक्योपचार: रणांगण बांधणे, निर्धार करणे, संपवणे, भीती वाटणे, स्तुती करणे. काय मित्रांनो? निर्धार करणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी समर, अग्नी, मृलिन, वसुंधरा. तर काय मित्रांनो? वसुंधरा. ऑप्शन क्रमांक 4 वसुंधरा हा आपला समानार्थी शब्द असणार आहे. अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. न्यून, अनावृष्टी, वकृष्टी, अकल्पविकाळ. तर काय मित्रांनो? अनावृष्टी विरुद्धार्थी शब्द. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. शब्दसमूहाविषयी शब्द ओळखा. मोजके असे बोलणारा, बहुभाषी, बडबड्या. वडबड्या झाल्यात मित्रांनो, तो बडबड्या, मौनी आणि मितभाषी. तर ऑप्शन क्रमांक 4 मितभाषी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनाचे, म्हणजे जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. सून ही सासूपेक्षा श्रेष्ठ असते. प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच. मनुष्य स्वभाव नेहमी सारखाच असतो. तर म्हणजे काय? 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनाचे काय असतात? प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळते. आपण म्हणतो ना, प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी संधी मिळते. तेच म्हणजे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. आपल्याला म्हणायला काही अर्थ, काही योग्य बोलण्यात काही योग्य ठरणार नाहीये. खालील शब्द समूहाबद्दल योग्य शब्द ओळखा. दुसऱ्याच्या मनातला ओळखणारा, मनतारा, मनकावडा, मनजान, मनतारा. कोणता आहे? मनकावडा. ऑप्शन क्रमांक 2 मनकावडा. हाताच्या कामाला टिंबटिंब करायला, वरील मन पूर्ण करा, आरसा, आधार, मदत, ओळख. हाताच्या कामाला आरसा करायला, हाताच्या कामाला आरसा कशाला? करायला नाही मित्रांनो, कशाला आहे. ती म्हणे, टायपिंग मिस्टेक झाली. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणारे आरसा. म्हण कशी ती? हाताच्या कामाला आरसा कशाला. म्हणजे या म्हणीचा अर्थ काय होतो मित्रांनो? जर एखादं काम करत असेल, हातात काम असेल, तर आपण सारखं दुसरीकडं आपलं लक्ष वेधत राहणं, म्हणजे ते काय होतं? हाताच्या कामाला आरसा कशाला या म्हणीचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न. महात्मा गांधीच्या पवनार आश्रमात खूप लोकांची ये-जा असायची, म्हणजेच तेथे लोकांचा श्री गणेशा होता, राबता होता, बहिष्कार होता, वाटचाल होती. तर काय होतं मित्रांनो? ये-जा म्हणजे राबता होता. ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य पर्याय होणार. अशा प्रकारे मित्रांनो, जळगाव जिल्हा पोलीस भरती 2024चा पेपर आज आपण डिस्कस केलेला आहे, पार्ट 1. तर तुम्हाला या 25 प्रश्नांपैकी याच्यातले किती प्रश्नांचे 25 पैकी किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला आपलं लेक्चर आवडलं असेल, तर लाईक करा. लाईक नसेल करत तर काही तर त्रुटी असेल तर डिसलाईक करून आम्हाला कळू शकतात. जर तुम्हालाही फायदा होत असेल, तुमच्या मित्रांनाही फायदा करायचा असेल, तर लेक्चरला शेअर करा. त्यामुळे तुमच्यासोबतच्या मित्राला पण पोलीस भरतीबद्दलचा फायदा होईल. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. अशाच नवनवीन
संकल्पना पोलीस भरतीबद्दलच्या मी तुमच्यासाठी सादर करत राहील. आज येथेच आपण पूर्णविराम देऊ. मी तुमचा संदेश आज आपण इथेच लेक्चर थांबवतो. जय हिंद, जय भारत.